आहे मी विसरली. ओके श्याम, आता हे रील खूप झालं बरं का. आज मी तुझ्या आईला भेटूनच जाणार. ए बाई, अगं माझ्या आईला आपलं प्रकरण कळलं ना, ती अख्खं प्रकरण पिंजून काढेल. तू जरा थांब, मला आई कुठे ते बघू द्या. हा, आई घरात असली तरी देव घरात आहे. त्यामुळे आता 33 कोटी देवांची नीट वाट लावल्याशिवाय ती काही बाहेर येणार नाही. आणि वडील कुठे? वडील समईवर पहारा देतात. तेल संपलं की लगेच तेल घालायचं, अशा ड्युटीवर लावलंय त्यांना आईने. काही नाही ग, काहीतरी मेजर घोळ करून ठेवला असणार आहे. त्याशिवाय एवढ्या इमानदारीत बसणार नाही ते. माझेच बाप आहे. बरं ते जाऊ दे, तू चल ना. हे बघ, मी आता तुला अगदी फायनलचं सांगायला आहे बरं का. कशाचं सांगतेस? अरे आपल्या लग्नाविषयी तू कधी घरी परवानगी काढणार आहेस? गेले वर्षभर तू मला सांगत आला आहेस. इतके दिवस झाले तरी तुझं अजून धाडच कसं होत नाही रे घरी सांगायचं? धाडसावरून आठवलं विद्युत, अगं काल मी एक सिनेमा पाहिला टार्झनचा. एवढी मोठी फांदी आणि एवढा मोठा टार्झन. तुला सांगतो काय उड्या मारत होता. जोड्या मारून झालं असेल ना की सांग मला. झालं, आजचा कोटा संपला. आता मी तुला अगदी शेवटचं सांगणार आहे. जर तू घरी परवानगी काढली नाहीस तर मी उद्यापासून तुझ्याशी बोलणार नाही. वा वा, हे छान झालं. आणि भेटणारही नाही. हेही छान झालं. आपले संबंध संपले. मग डॅडी म्हणतील त्याच तळाच्या गळ्यात मी माळ घालून मोकळी होणार. नाही नाही, हे मात्र अगदीच टू मच झालं ना. ठीक आहे, तुला सगळी चेष्टा वाटते. ठीक आहे, तुला सगळी चेष्टाच वाटते. माझंच चुकलं. उगाच तुझी मनधरणी करत बसले. नशीबच आपलं असलं, सगळे पुरुष मेले. सारखेच दुष्ट कसाई असं म्हणायचंय का तुला? हो. अजिबात म्हणू नकोस. गेली 150 वर्ष हाच डायलॉग ऐकतोय मी. ही माझी आई, ही बाई, ऐक ना, अगं रडू नको. या घरात ना कुणाला कुणाची समजूत करता येत नाही. त्याच्यात ते लग्न आधी हे करायचं नाही, हे करायचं नाही, असल्या काहीतरी अटी घालून ठेवले. जाऊ दे बाळा, तुला काय हवं? तुझ्या घरच्यांची परवानगी, ते पण आजच्या आज. बोमला. आता काय झालं? काही झालं नाही, पण काय होईल या कल्पनेने भीती वाटायला लागली मला. हो का? भीती वाटते? अरे मग प्रेम करताना नाही वाटली का भीती? तेव्हा आई बाबा नव्हते ना. पण आता जरा माझी पंचायतच झाली. ते काय मला माहित नाही. तू काय करणारस ते सांग मला. कशाचं? डोंबल्याचं माझ्या. विद्युत, अगं डोक्याचं म्हणावं, डोक्याचं. हो का? ठीक आहे, येते मी आता. इकडं भेटला, आता वर नका भेटू म्हणजे झालं. सॉरी विद्युत, अशी जाऊ नकोस. हे बघ, मी माझ्या वडिलांची परवानगी उद्याच काढतो, नक्की. तुझे वडील तुझ्या आईची समजूत काढतील का पण? बोल. अगे, तुला माझी आई म्हणजे काय सरळ साधं प्रकरण वाटली? तरी बरं त्या सर्कसवाल्यांच्या नजरेला नाही पडली, नाही तर ना रिंग मास्तरच झाली. अरे बापरे, इतका घाबरतोस तू आईला? कमली नाही, आमची आई म्हणजे घाबरायचाच विषय आहे. नुसती समोर आली तरी घाबरायला होतं. अरे मग तू काय करणार आणि आहेस? वडील आणि वडील? वडिलांनाच घाबरायला होतं म्हणत होतो मी. अरे मग तू काय करणार आहेस? अगं म्हणून तर हा विषय टाळायचा प्रयत्न करतोय मी. अरे पण विषय टाळून कसं होणार आहे? आपल्याला लग्न तर करायचंय ना. हो ना, ते तर केलंच पाहिजे. अरे मग त्यासाठी दोघांची परवानगी नको का? दोघांची नाही, तिघांची. आता हे तिसरं कोण? तिसरं कोण? तिसरं म्हणजे पूज्य बाबासाहेब थोटे, माझे आजोबा, आमच्या पिताश्रींचे काका. वय वर्ष 73 पूर्ण. माणूस एकदम ठणठणीत आहे, पण ऐकायच्या नावात बोंब. वा वा, काय फॅमिली आहे. ते जाऊ दे ग, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, रात्र कुणाचाच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त आईचा आहे. आई म्हणून कोणी आई सहकुमारी, ही कविता ऐकताना मी किती रडलोय म्हणून सांगू तुला. अरे पण तुला हे आधी कळत नव्हतं का की बुवा आपली आई अशी आहे, ती आपल्या प्रेमविवाहाला परवानगी देणार नाही, तर आपण प्रेमातच पडू नये. सरळ सांगून येईल त्या म्हशीच्या गळ्यात माळ घालावी आणि रेड्यांचं उत्पादन वाढवावं. हे बघ, तू राष्ट्राला उद्देशून भाषण करू नकोस. मी आधीच वैतागलोय ग खूप. मी पण वैतागली आहे. अरे पुरुषासारखा पुरुष तू आहे का?
बाईला काय घाबरतोस? बाई सारखी बाई असती तर नसतो घाबरलो. काय आहे ना, अजून तू भेटली नाहीयेस माझ्या आईला, म्हणून चालल्यात हुशारक्या. नुसती समोर आली तर दातावर दात वाजायला लागतात. ते मला काही माहित नाही. मला फक्त इतकंच कळतं की आता आपली लग्नाची वय झाली आहे. शिवाय आपण आपलं लग्न ठरवलेली आहे. हे बघ, हा. माझ्या घरच्यांची परवानगी ना मी कुठल्याही क्षणी काढू शकते. म्हणजे प्रॉब्लेम आहे ना तो फक्त तुझ्या घरच्या परवानगीचा. हे बघ, आई सोडून बाकीच्यांची परवानगी मी पण कधी काढू शकतो. आणि आईचं काय? तो एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. आई- ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ना ते मी तुला सांगितलं. 2 दिवस देते मी तुला. त्यामध्ये जर तू लग्नाची परवानगी काढली नाहीस तर आपले संबंध संपले असं समज. बरखुरदार, अगर पुलिस को खबर करने की कोशिश की तो जान को खतरा होगा. बोंबला हे अगं, आईने बाबांना परत घेतलं. ए बाई, तू चल इथून.